सेवानिवृत्त प्राध्यापिकेला सेवानिवृत्तीनंतरचे लाभ नाकारले. धंतोली पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह. न्याय न मिळाल्यास आंदोलनावर बसण्याची तयारी. सेवानिवृत्त प्राध्यापिकेला सेवानिवृत्तीनंतरचे लाभ हेतुपुरस्सर नाकारण्यात आलेले आहेत, असा आरोप धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथील सेवानिवृत्त कर्मचारी डॉक्टर वंदना इंगळे यांनी लावला आहे. त्यांच्या मते धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्य यांनी जातीद्वेषातून डॉक्टर वंदना इंगळे यांच्यावर सातत्याने मानसिक अत्याचार केला आहे. या संदर्भात त्यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी या प्रकरणात जाणीवपूर्वक दिरंगाई करण्याचा आरोपही डॉक्टर वंदना इंगळे यांनी लावला आहे. 3 दिवसात या गंभीर विषयावर न्याय मिळाला नाही तर बेमुदत उपोषणावर बसण्याची तयारी देखील पीडित तक्रारकर्त्या वंदना इंगळे यांनी दर्शविली आहे. मी जुलै 2000 रोजी शारीरिक शिक्षण विभागात प्राध्यापक या पदावर रुजू झाले. ते आता 30 जून 2025 पर्यंत. 30 जून 2025 रोजी माझी निवृत्ती झाली. शासनाचा कायदा आहे की निवृत्तीच्या 2 वर्ष आधीपासून सर्व्हिस बुक अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे आणि 8 महिन्यापूर्वी त्यांची पेन्शन केस ही सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर यांना पाठवणे बंधनकारक आहे. असे असताना धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत कोठे सर यांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर माझं आर्थिक नुकसान व्हावं, मानसिक त्रास व्हावा ह्या उद्देशाने त्यांनी माझं सर्व्हिस बुकच यांनी म्हणजे माझ्या रिटायरमेंटच्या नंतर 1 महिन्यानंतर 31 जुलै 2025 रोजी काही चुकांची दुरुस्ती करायसाठी सेवा पुस्तक सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर यांच्याकडे पाठवलं. म्हणजे हा जाणीवपूर्वक मला विलंब झालेला आहे. जाणीवपूर्वक यांनी म्हणजे हेतुपुरस्सर षडयंत्र करून यांनी हे प्रकरण हे केलेलं आहे आणि मला अंधारात ठेवून माझं 23 मे 2016 रोजी माझं जे प्रमोशन झालेलं होतं ज्याच्याशी यांचा काही एक संबंध नाही किंवा ते नियमानुसार झालेलं आहे. विद्यापीठाची टीम आणि शासनाची टीम आली आणि त्याच्यानंतर ते माझं प्रमोशन झालेलं आहे. हे प्रमोशन मला अंधारात ठेवून म्हणजे सहसंचालक आणि कोठे यांनी अंधारात ठेवून ते माझं प्रमोशन रद्द केलं आणि 591 दिवस ते पुढे ढकलण्यात आलं. हे माझं अतोनात प्रचंड असं माझं आर्थिक नुकसान याच्यात झालेलं आहे आणि मला इतर असं मला फार त्रास झाल्यामुळे सेवा पुस्तक त्यांनी मला दुसरी प्रत मागितली, ते दिलं नाही, ते बंधनकारक आहे. मला GPF मिळाला नव्हता, मला GS मिळाला नाही अजूनपर्यंत, मला ग्रॅज्युएटी मिळाली नाही अजूनपर्यंत आणि हा सर्व जाणीवपूर्वक षडयंत्र असल्यामुळे आणि माझे आर्थिक नुकसान झाले असल्यामुळे आणि प्रचंड मानसिक त्रास झाला असल्यामुळे मी हा कायदा म्हणजे हे जे गुन्हे झाले आहेत त्यांचे हे ॲट्रॉसिटी अंतर्गत हे गुन्हे लागू होतात आणि म्हणून मी ॲट्रॉसिटी अंतर्गत प्रशांत कोठे यांचा धंतोली पोलीस स्टेशन इथे मी गुन्हा नोंदवला, तक्रार केली. गुन्हा तर यांना पोलिसांना नोंदवायचा आहे तर तक्रार मी ही 31 ऑगस्ट 2025 रोजी केली आणि तेव्हाचे पोलीस यंत्रणा आणि हे यांच्यासोबत हातमिळवणी करून माझं गुन्हा नोंदत नाही आहेत. त्याकरता ACP साहेबांना आम्ही भेटलो. पोलीस तक्रार प्राधिकरण आहे त्यांना आम्ही तक्रार केलेली आहे परंतु अजूनपर्यंत हा गुन्हा नोंदवलेला नाही आहे. CP साहेबांकडे आम्ही अनेकदा गेलो पण CP साहेबांकडे आम्हाला भेटू दिलेलं नाही आहे आणि मध्यंतरी लगातार 3 दिवस गेलो तर 3 दिवस त्यांचे पोलिसांचे जे गेम होते तर त्याच्यात साहेब पोलीस आयुक्त हे त्यात बिझी होते. तर आज आम्ही जाणार आहोत परत. आता बघूया यांच्याकडून काही आम्हाला जर भेट घेत असेल आणि जर साहेब पोलीस आयुक्त साहेब जर आम्हाला त्या पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत मिर्जापुरे मॅडम आणि तपास अधिकारी कोपरे आणि ACP सीताबर्डी विभागाचे श्री शेंडे या तिघांचीही कंप्लेंट मी आता त्या माननीय पोलीस आयुक्तांना केलेली आहे. तर त्यांना बोलवून आता काय डिसिजन घेतात आता ते CP साहेबांवर अवलंबून आहे.
जर CP साहेबांनी याच्यात ह्या अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यामध्ये जर आम्हाला मदत केली नाही तर मी IG मुंबई आणि नागपूर यांच्याकडे तक्रार करेल आणि त्याच्यानंतर यांच्या विरोधात मी कायदेशीर कारवाई करेल. म्हणजे मी न्यायालयात यांची केस मी रिट याचिका यांच्या विरोधात मी दाखल करणार आहे. आणि आता जे मी अॅट्रॉसिटीची केस मी मागे घ्यावी आणि यांचे 10 प्रकरण सहसंचालक श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आणि धनवटे नॅशनल कॉलेज ह्या तिघांनी मिळून जे बेकायदेशीर कामं केलेली आहेत आमच्याकडे. उदाहरण एक, आमच्याकडे डॉक्टर सुरेंद्र जिचकार होते. ते कॅनडाला गेले 2011 मध्ये. रजेवर गेले, ते स्वतःच्या वैयक्तिक रजेवर गेले. मात्र ते प्रिन्सिपल व्हावे आणि त्यांना पेन्शन मिळावी म्हणून संस्थेने त्यांच्या ज्या 5.5 वर्षाच्या सुट्ट्या होत्या, ज्या प्राचार्य पदासाठी ते पात्र नव्हते, 11 वर्ष झाले असल्यामुळे सेवेला, प्राचार्य पदासाठी कमीत कमी 15 वर्षे सेवा होणे आवश्यक आहे. यांची 11 वर्षे सेवा होत होती म्हणून त्यांना ती रजा यांनी स्टडी लीव्ह दाखवली. स्टडी लीव्ह दाखवणे म्हणजे हा तर अत्यंत यांनी फार मोठं बेकायदेशीर काम केलेलं आहे. कारण स्टडी लीव्हचं असं आहे की जो विषय इंडियामध्ये नाही आहे तो विषय आपण परदेशात आपल्याला ते स्टडी लीव्हसाठी जाता येतं, परंतु आणि गेल्यानंतरही इंडिया आणि जिथे आपण जातो परदेशात ते विद्यापीठ आणि आपलं इंडियाचं विद्यापीठ यांचा ठराव होतो आणि त्याच्यानुसार ते स्टडीला ते ऍडमिशन देतात. आणि स्टडी झाल्यानंतर प्रत्येक 6-6 महिन्यांनी ते प्रोग्रेस रिपोर्ट आपल्याला सबमिट करावं लागतात दोन्ही विद्यापीठात. असं काहीच झालेलं नाही कारण ते स्टडी लीव्हला गेलेले नव्हते, परंतु त्यांना नियमबाह्य त्यांना ते हे दाखवून त्यांना प्राचार्य बनवायचेच होते म्हणून त्यांना ते नियमबाह्य प्राचार्य बनवण्यात आलं. स्टडी लीव्ह दाखवण्यात आलं, त्याचा पेमेंट काढण्यात आला आणि त्यांना प्राचार्य बनवलं. आणि जे पेन्शन केसला ते पात्र नसताना त्यांना पेन्शन केस करता पात्र ठरवलं. आणि अशा प्रकारे शासनाच्या करोडो रुपये त्यांच्या तिजोरीला चुना लागत आहे शासनाच्या. तर हा एक प्रकरण झालं. दुसरं प्रकरण सर, तिथे एक स्टेनो आहे जे सर्क्युलर दाखवला आहे उमरेडवरून. तर उमरेडला त्या स्टेनो ह्या पदाला मान्यताच नाही आहे. मान्यता नसताना त्या कर्मचाऱ्याचे वडील उमरेड येथील त्या कॉलेजला प्राचार्य होते आणि यांना मान्यता नसल्यामुळे आता याला पगार पाहिजे आहे म्हणून यांनी JD आणि धरमपेठ सायन्स कॉलेजचे प्राचार्य यांच्याशी हातमिळवणी करून त्यांची पदाला मान्यता नसताना तिथे त्यांना अतिरिक्त कर्मचारी म्हणून तिथे त्यांची बदली केली. नंतर 4-5 वर्षांनी ते पदनिर्धारण होते आपल्या सहसंचालक कार्यालयात. तर त्याच्यात ते सापडले म्हणून मग त्यांनी परत त्याला वाचवण्याकरता, त्या कर्मचाऱ्याला वाचवण्याकरता धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्याशी हातमिळवणी केली आणि 2008 मध्ये धनवटे नॅशनल कॉलेजला त्यांना परत नियमबाह्य त्यांची इथे अतिरिक्त कर्मचारी म्हणून बदली केली. तर यांची अपॉइंटमेंट यांना 1995 पासून यांच्या पदाला मान्यता नसताना 1995 पासून ते पगार घेत आहेत, सेवेतील सर्व लाभ घेतात, पदोन्नती घेत आहेत. तर हा किती मोठा म्हणजे शासनाच्या तिजोरीला किती मोठा भार आहे हा. आणि असे 5-6 प्रकरण आहेत कॉलेजमधले. तर जे मी काढले तर ते मी मागे घ्यावं आणि अॅट्रॉसिटीची केस मागे घ्यावी म्हणून आमची संस्था श्री शिवाजी शिक्षण संस्था JD म्हणजे डॉक्टर संतोष चव्हाण आणि आमचे प्राचार्य कोठे यांनी षडयंत्र करून माझं आता तर असं केलं की मला पेन्शनच मिळू नये, जुनी पेन्शनच मिळू नये असं पत्र 22/9 मला ते दिलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर जे मला लागू नाही आहे, मला बिलकुल लागू नाही आहे ते. मी ऑलरेडी UGCने मला
नेट सेट मधून सूट प्राप्त करण्याची मान्यता दिलेली आहे आणि त्या मान्यतेनुसार नागपूर विद्यापीठाने मला त्याच्यानुसार कायम केलेलं आहे। आणि जेडीने जे काही जे पत्र दिलं त्याला त्यांनी 27 जून 2013च्या GR नुसार त्यांनी मला ते पत्र दिलं। तर असं आहे की काही कर्मचारी म्हणजे बिगर नेट सेट वाले प्राध्यापक हे न्यायालयात गेले असताना, उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ इथे गेले असताना त्यांनी असं डिसिजन दिलं आहे की 3/4/2000 पर्यंत जे कर्मचारी नियुक्त झाले होते त्यांना पूर्ण म्हणजे जुनी पेन्शन देण्यात येईल असा तो डिसिजन होता। आणि त्याच्यानुसार 2013चं GR काढलं आहे, ज्याच्याशी माझा काही एक संबंध नाही आहे। मला ते बिगर नेट वाल्यांसाठी होतं। मला UGCनीच मला मान्यता दिली असल्यामुळे मला हा GR लागू नाही, परंतु यांचे ह्या तिन्ही लोकांनी षडयंत्र करून मी ह्या केसेस मागे घ्यावा, अॅट्रॉसिटीची केस मागे घ्यावी, त्या बाकीच्या त्या बेकायदेशीर यांच्या 10 पॉइंट 10 विषय मी काढले होते ते सगळे प्रकरण काढले ते मागे घ्यावं म्हणून मला त्यांनी पेन्शनच मिळण्यात येणार नाही असं मला पत्र दिलेलं आहे। त्याच्यानंतर मी सहाय्यक संचालक संतोष चव्हाण यांना मी भेटली तर ते म्हणाले की तुम्ही आता तुम्हाला कोर्टातच जावं लागेल। असे 4-5 लोकांनी ती ऑर्डर आणलेली आहे, तर ती ऑर्डर घेऊन तुम्ही कोर्टात, म्हटलं कोर्टात जाण्याची काय गरज आहे, जेव्हा मला लागूच नाही तर मी कशाला कोर्टात जाणार आहे। तर नाही तुम्ही जा आणि हे घेऊन या। तर मी म्हटलं सर सुप्रीम कोर्टाचं डिसिजन आहे, हायकोर्टाचं डिसिजन आहे, एखाद्या विषयावर जर न्यायालयात एखाद्या कर्मचाऱ्याला त्याचा न्याय मिळाला असेल तर तो आदेश हा सर्वांना लागू होतो। तर नाही म्हणे मला आमच्या गव्हर्नमेंटने थोडी पत्र काढलेलं आहे। म्हटलं सर हे मार्गदर्शन तत्व आहेत ना याचे सुप्रीम कोर्टाचे ना हायकोर्टाचे, ते म्हणाले नाही। तर मी म्हटलं तुम्ही जर म्हणता की गव्हर्नमेंटने काढलं तर गव्हर्नमेंटने पण पत्र काढलेलं आहे बघा, म्हटलं त्यांना मी ते दाखवलं ते पत्र। तर ते आता म्हणे आता म्हणे मी पण एवढं नुकसान केलेलं आहे, माझ्यावर पण अॅट्रॉसिटी लागणार आहे। आता म्हटलं तुम्ही बघा, तुम्ही जर षडयंत्रात तुम्ही सामील झालेले आहेत, सहभागी झालेलेच आहेत आणि एवढा तुम्ही हातमिळवणी केली आहे तर आता तुम्ही बघा म्हटलं। आणि माझी तर मागणी आहे सर की यांनी जाणीवपूर्वक जातीय देशभावनेतून जे मला आर्थिक माझं नुकसान केलं आहे आणि अतोनात प्रचंड असं मला मानसिक त्रास झालेला आहे, मला भावनिक त्रास झालेला आहे, माझ्यामुळे माझे घरचे सुद्धा त्रस्त झालेले आहेत, त्यांना पण मानसिक त्रास होतो आहे। तर मला माझी विनंती राहील माननीय पोलीस आयुक्तांना की ही जी माझी अॅट्रॉसिटीची केस आहे याच्यावर FIR दाखल करावं आणि जे रास्त आहे, मी खोटी कंप्लेंट केली नाही, हे रास्त आहे, हे उदाहरण आहे तुमच्या समोर, हे पुराव्यासहित सगळं प्रकरण आहेत। तर मला यांनी न्याय द्यावा आणि संतोष चव्हाण सर आहेत सहसंचालक, यांनी तुरंत माझं ते पेन्शन आणि माझी ग्रॅज्युएटी आहे, माझे GS आहे आणि सेवानिवृत्तीचे जेवढे लाभ आहे ते मला त्वरित द्यावे। आणि शासनाला माझी विनंती आहे की मी शासनाला सुद्धा याच्या तक्रारी केलेल्या आहेत। तर शासनाने यांनी हे असं केल्यामुळे आणि तो GR आहे की ज्यांनी कोणी उशीर केला पेन्शन देण्याला, कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ देण्यास, तर त्यांना शिस्तभंगाची कारवाई त्या GR मध्ये नमूद आहे। त्याप्रमाणे शासनाने यांना शिस्तभंगाची कारवाई करावी चव्हाण सरांवर, अन्यथा त्यांनी तर माझं आता मला जे पत्र दिलं की पेन्शनच लागू नाही त्याच्यावर तर ते अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यास पात्र ठरतातच। तरी सुद्धा मी पुन्हा हे करण्याआधी सरांना विनंती करेल की त्यांनी माझ्या पेन्शन केस आणि जेवढे माझे लाभ आहेत आपली ग्रॅज्युएटी वगैरे ते मला त्वरित देण्यात यावी, अन्यथा मी तर आंदोलन करायला आता तर मी समोर आता आंदोलनाच्या तयारीत आहे। जर माझं हे आता येत्या 2-3 दिवसात माझं हे काही झालेलं नाही तर मी मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करणार आहे आणि पोलिसांच्या विरोधात न्यायालयात मी रिट याचिका दाखल करणार आहे। कारण पोलिसांनी आपल्या कर्तव्यात अत्यंत कसूर केलेला आहे आणि जे षडयंत्र जे हातमिळवणी केलेली आहे त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण झालेलं आहे। त्यामुळे मी यांच्या विरोधात तर मी कोर्टात केस दाखल करणारच आहे।
क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।